गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. आंब्याचं झाड किती सुंदर आंबे लागलेत. हे आहे माझ्या बहिणीचं घर. बाहेर हे आंब्याची 2 झाडं आहेत. त्याच्या दोन्ही साईडने मनी प्लांट खूप सुंदर आलेत. 2 दिवसापासून ब्लॉग बनवला पण टाकायला इंटरनेट नसल्यामुळे थोडा लांबणीवर पडला. आता उद्या घरी गेल्यानंतर मग टाकेल. उद्या मी जाईल पुण्याला गेल्यानंतर टाकेल. बघूत आता छोटे छोटे बनवून एकदा लोड करून पाहते. अपलोड झाले तर बरंच आहे. इथे होत नाही आहेत. मी करून पाहते. जर झाले तर ब्लॉग टाकेल. महाराजांच्या कार्यक्रमाचे, त्याच्यानंतर काल बाहेर गेलो होतो एका ठिकाणी तिथलचे. आता आज परत मी लहान्या बहिणीकडे पण जाणार आहे. आता मोठ्या बहिणीकडे उतरली, लहान्या बहिणीकडे जाणार. तिथे गेल्यावर ब्लॉग चालू करेल, दाखवेल तुम्हाला. औरंगाबादला ऊन खूप आहे आणि ह्यांच्या इथे खूप झाड असल्यामुळे सावली छान आहे. ऊन भरपूर आहे. बाहेरचं वातावरण इकडे आल्यानंतर थंड वाटतं, बाहेर गेल्यानंतर परत गरम होतं. माझ्या मोठ्या बहिणीकडे आमच्या अमाणेरकर महाराजांचे कटआउट केलेले आहे आणि त्यांच्या पादुका असतात ताईकडे. नित्यनियमाने त्यांची पूजा. आणि हे त्यांचं सिंहासन. महाराज आल्यानंतर ह्याच खुर्चीत बसतात आणि त्या पादुका वापरतात. मागे पांडुरंगाचा फोटो अशा प्रकारे त्याच्या हॉलमध्ये ठेवलेला आहे. मी किसते ना. ही आहे माझी मोठी बहीण. ही वैशाली ताई. ही आहे शुभांगी ताई. माझ्या मोठ्या बहिणीकडे महाराज आलेले आहेत, तर मी बाहेर आले होते. कोथिंबीर घेतली. आता मी घरी चालली, गाडीवर आहे. घरी गेल्यावर बोलते. फोटो काढायला म्हणलं असं सकाळी सकाळी छान सोबत राहायचंय. आता फोटो कुठे काढून ठेवायचे. महाराज निघाले. बाय. सकाराम. मानसी माता वैजापूर नाशिक हायवे है ना. इकडे हा रस्ता वेरूळकडे जातो. आज मी आता औरंगाबादवरून आमच्या गावाकडे चालली आहे. तिथे जाऊन मला शिवांशला मुंजाचं दर्शन, त्याच्यानंतर अजून देवांचं दर्शन घ्यायचं गावाकडच्या. मग त्यानंतर आम्ही पुण्याकडे परत निघू.
सकाळी महाराज गेल्यानंतर मी लहान्या बहिणीकडे परत गेले होते. सारंगला भेटायचं होतं तिला म्हणून. मग शिवांशला घेऊन आता मी गावाकडे चाललो, कारण तो झाल्यापासून गावाकडे त्याला नेलंच नाही. खूप दिवसाचं झालं होतं मुंजाचं दर्शन घेऊन त्याला यावं आणावं म्हणून. पण आज वेळ मिळाला, म्हटलं चला. सारंग आला होता सकाळी पुण्यावरून. गावाकडनं तसंच आम्ही पुण्याकडे रात्रीपर्यंत पुण्याला पोहोचतो. आज सध्या पेट्रोल पंपावर थांबलो. मी तुम्हाला दौलताबादचा किल्ला दाखवते. आमच्या गावाकडे जाताना दौलताबादचा किल्ला लागतो, म्हणजे दुरून दिसतो तो, तसं मी दाखवते तुम्हाला. आणि व्लॉग आता येतील डेली. इकडे ताईकडे माझ्या मोठ्या बहिणीकडे वायफाय नसल्यामुळे मी काही व्लॉग शूट केले नाही. आता घरी गेले की करूया. हा दौलताबादचा किल्ला समोरचा. दिसला बरोबर. दिसला का? येस, तसा झेंडा पण दिसला.